ईव्हीएम हटवा आणि लोकतंत्र वाचवा या मागणीला घेऊन कळंब तालुक्यातील तांदळवाडी गावात गेली 8 दिवसापासून राहुल आवारे हे आमरण उपोषण करत आहेत. यांची मागणी जी आहे ती ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हे बॅन केलं पाहिजे. निवडणूक पद्धतीवर त्यांचा आक्षेप आणि त्या मशीनवरती आक्षेप आहे. गेली 8 दिवस झालं ते आमरण उपोषण करतायत. मात्र याची प्रशासनानं दखल घेतलेली नाही. अनेक आंदोलनं झाली. एसटी फोडणे असेल किंवा रस्त्यावरती टायर जाळणे असेल अशी आंदोलनं झाली. मात्र प्रशासन दखल घेत नाही. आजचा 8वा दिवस आहे. आंदोलक त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत. काय नेमकी त्यांची भूमिका आहे? काय नेमकी भूमिका आहे 8वा दिवस आहे आज आंदोलनाचा? आमची एवढीच भूमिका आहे, या निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा आणि जे आमचे आंदोलक पोलीस प्रशासनाने अटक केलेत, या पद्धतीची कारवाई ज्या तत्परतेने तुम्ही बस फोडल्या, रस्त्यावर टायर जाळले म्हणून केली आहे ना, त्या तत्परतेने जर तुम्ही आमच्या मागणीवर लक्ष दिलं असतं, तर ही वेळ आमच्यावर आली नसती आणि निवडणूक आयोगाचं कार्यालय फोडण्याची जबाबदारी संघटनेने घेतली. काल रस्ता रोकोची पण जबाबदारी आम्ही संघटना म्हणून घेतोय. त्या बस फोडल्या त्याची पण जबाबदारी आम्ही संघटना म्हणून घेतोय आणि याच्यानंतर अजून याच्यापेक्षाही मोठं उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल. एवढंच सांगतो, एवढ्यावर आम्ही थांबणार नाही जोपर्यंत हा लोकशाही. देशाचा मुद्दा आहे, राज्याचा मुद्दा आहे. मात्र तुम्ही गाव पातळीवर आंदोलन का करताय? काय कारण काय आहे? साहेब, तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो, हे आंदोलन प्रशासनाचं आणि निवडणूक आयोगाचं आणि सरकारचं मोडण्याचं षडयंत्र होणार आहे, याची आम्हाला आधीच कल्पना होती. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन सरपंचाचा आणि ग्रामसेवकाच्या ठरावातून परवानगी घेऊन हे आंदोलन गावात केलंय. परवानगी नाकारण्यात येणार होत्या, याच्यामुळे हे गावात करण्यात आलेलं आहे. 8वा दिवस आहे आज आंदोलनाचा आपल्या सोबत. काय नेमकी मागणी, प्रशासनाचा कसा प्रतिसाद मिळतो आणि भूमिका काय असणार? प्रशासनाचा प्रतिसाद याप्रमाणे अजिबात ह्या आंदोलनाकडे लक्ष दिलं जात नाही. मागच्या जे 20 तारखेला तिथं निवडणूक आयोगाचं कार्यालय फोडल्यानंतर त्यांनी 21 तारखेला पत्रक एक काढलं. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, की निवडणूक प्रक्रिया 2 प्रकारे राबवल्या जातात. एक यंत्राद्वारे ईव्हीएमच्या आणि दुसरी बॅलेट पेपरद्वारे. तर आम्हाला जी सोयीस्कर पद्धत वाटती, त्यानुसार आम्ही सुलभ जाती म्हणून आम्ही यंत्राद्वारे त्या ठिकाणी राबवतो म्हणून. आणि दुसरा पर्याय असताना आणि जनभावनेमध्ये जनमानसामध्ये आवाज दबलेला असताना जर दुसरा पर्याय तुम्ही अवलंब करत नसताल, तर तो एकाधिकारशाही पद्धतीनं जो निर्णय आम्हाला काल पत्रानुसार कळवला आहे, जे की कर्नाटक राज्यामध्ये मंजूर होऊ शकतं, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये का मंजूर होऊ शकत नाही, हा आमचा खऱ्या अर्थानं पडलेला प्रश्न आहे. कारण आता महानगरपालिका निवडणुकामध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या गडबडी झाल्या, अनेक ठिकाणी ईव्हीएम बदलण्यात आल्या. भूमिका ठाम आहे काय? भूमिका अगदी ठाम आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन, आमरण उपोषण चालू राहणार आहे. भूमिका यांची ठाम आहे. कर्नाटकमध्ये जे होऊ शकतं ते महाराष्ट्रात होऊ का शकत नाही आणि अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. एक जर बघितलं तर याला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील किंवा अनेक वरिष्ठ नेत्यांनी याला विरोधी पक्ष नेत्यांनी संपर्क केलाय. मात्र सत्ताधारी असतील किंवा प्रशासनातले अधिकारी याकडे फिरकलेले नाही. त्यामुळं नेमका हा प्रश्न कसा सुटणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज न्यूज मराठी, तांदळवाडी, कळंब.